आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरे आक्रमण 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 आक्रमण। वज्रनाभ तू तुझी असुरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा जो रणयज्ञ सुरू केला आहेस, मी तो तुझी आहुती देऊनच संपन्न करणार आहे। आधी तर तू स्वतःलाच वाचव वेड्या गवळ्या। आपण बघूया की तुझ्या बोलण्यात किती शक्ती येते। ये ये माझ्याशी युद्ध कर। तू आणि तुझा भाऊ कृष्ण दोघांनी युद्ध कधी जिंकलेलंच नाही। सदा सर्वदा तुम्ही दोघं रणभूमीतून जीव वाचून पळून गेला आहात। रण छोड
पळपुटे कुठले? तुम्ही काही बोलत का नाही आजी? परंतु पिताश्री ठीक आहेत ना? तुझे पिताश्री युद्धाच्या सुरुवातीलाच बलरामाकडून चीत झाले आहेत. प्रभूंनी मला सांगितलं होतं ते प्रत्येकाला सुधारण्याची संधी देतात. वज्रनाभाला सुद्धा त्यांनी ही संधी दिली आहे. म्हणजे पिताश्रींनी द्वारकाधीशाचा हा संकेत ग्रहण केला का? नाही पुत्री प्रभावती, नाही. तो मूर्ख परत प्रभूंच्या विरुद्ध शस्त्र उचलायला जात आहे. बलराम! सेनापती वृषभान, यादव आपल्या सेनेच्या चिंधड्या चिंधड्या उडवत आहेत आणि तुम्ही फक्त प्रेक्षक होऊन बघत बसलाय. जा आणि यादवांच्या सेनेवर तुटून पडा. यादवांच्या शवांनी युद्धभूमी भरून गेली पाहिजे. जा. जोशी आज्ञा. दुर्मुख, आपल्या स्वामींना प्रणाम कर. राम सुरेश्वर. ओला सुरेश्वर, या दुर्मुखासाठी काय आज्ञा आहे? हे दुर्मुख, तू तुझ्या पराक्रमाने आणि तुझ्या मायेने कृष्णाच्या ह्या यादव सेनेला छिन्न विछिन्न करून टाक. हा तर माझा डाव्या हाताचा खेळ आहे. जा आणि विजयी भव. बलराम दादा, हा दुर्मुख मायावी आहे आणि आपला प्रद्युम्न सुद्धा मायावी आहे. प्रद्युम्नला या दुर्मुखाशी युद्ध करण्याची आज्ञा द्या. हो, हेच उचित आहे. प्रद्युम्न. आज्ञा काकाश्री. तुझं पालन पोषण करणाऱ्या देवी भानामतीने मायावी युद्धाची विद्या दिली होती. आज तुझ्या त्या विद्येची परीक्षा आहे. विश्वास ठेवा काकाश्री, मी या परीक्षेमध्ये सफल होईन. मग जा
आणि वज्रनाभाच्या या मायावी राक्षस दुर्मुखाचा सामना कर. त्याची माया नष्ट करून त्याची ताकद काढून घे. जशी आज्ञा काकाश्री. प्रणाम पिताश्री. सारथी चल. असुरेश्वर, आता यमलोकात जाण्याची वेळ या कृष्णाचा मुलगा प्रद्युम्नची आहे. हे दुर्मुख, आज हवे तितके हसून घे, कारण यापुढे तू हसणार नाहीस किंवा रडणार नाहीस. कारण ज्याचे कोणाचे प्राण यमलोकात जातात तो केवळ एक निर्जीव पुतळा होऊन राहतो, जो ना हसू शकतो ना विलाप करू शकतो. कोण बनवणार माझा निर्जीव पुतळा? तू. सावधान. दुर्मुख, ह्याला माझा जावई व्हायचंय, म्हणून याचा अगदी नीट सत्कार कर. तुम्ही चिंता नका करू असुरेश्वर. मी तुमच्या या होणाऱ्या जावयाचा दिमागदार सत्कार करतो. हे बघा असुरेश्वर, तुमच्या होणाऱ्या जावयाला मी किती सहजतेने उचलून घेतलंय. आता तुला माझ्या हातून कोण वाचवणार रे? अरे मूर्खा, मी तर वाचेनच, पण तुला माझ्या मायापासून कोण वाचवेल? परंतु तुझी रक्षा कोण करेल दुर्मुख? जर का मी माताश्री आणि पिताश्रींची सेवा आणि भक्ती केली असेल, जर का मी माझी गुरुमाता भानामतीच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले असेल, तर मग माझ्या या वाराने वज्रनाभ आणि दुर्मुखाची माया नष्ट होऊन जाईल आणि दुर्मुखाचा अंत होईल. नाही नाही, नाही. नाही. अरे मूर्खा, काय झालं आजी? काय झालं?
जे नियतीने ठरवलं आहे तेच होतंय पुत्री, तेच होतंय. आजी, तू स्पष्टपणे का सांगत नाहीस? मी व्रजनाभाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, परंतु त्याने माझं नाही ऐकलं. माझं काहीही ऐकलं नाही त्याने. प्रभावती, वज्रनाभाची माया मायापतीने विफल केली आहे. तुझ्या पित्याला प्रभूंनी हा संकेत दिला आहे. जर का व्रजनाभाला प्रभूच्या प्रभुतेचा साक्षात्कार झाला तर व्रजनाभाचा उद्धार होईल. हो, व्रजनाभाचा उद्धार होईल. नाहीतर वृषभान नाही. बलराम दादा, वाह! मी पुन्हा एकदा सांगतोय वज्रनाभ, अजूनही वेळ गेलेली नाही. हे युद्ध थांबव. नाही. तुझ्या फक्त अंगुलीच्या निर्देशाने या युद्धभूमीचं विजयभूमीमध्ये रूपांतर होऊ शकतं. मग इथे रणवाद्य नाही, मंगलवाद्य वाजू लागतील. मंगलवाद्य तर तेव्हाच वाजतील जेव्हा मी तुझा वध करून द्वारकेमध्ये एका विजेत्याच्या रूपात प्रवेश करीन. वज्रनाभ, शांत व्हा बलराम दादा, शांत व्हा. शांत हो कृष्णा. जेव्हा दुरात्मा तुला वारंवार धमकी देतो आहे आणि तू म्हणतोस की शांत हो, तू ह्या दुरात्म्याला कसे काय सहन करतोयस ह्याचेच मला खूप आश्चर्य वाटत आहे. बलराम दादा, वज्रनाभ हे प्रद्युम्नचे होणारे श्वशूर आहेत आणि तुमचे होणारे व्याही आहेत. उगीच स्वप्न बघू नकोस गवळ्या. तुझे प्रयत्न तर सुरू होण्याआधीच मी त्यांचा अंत करून टाकेन. ऐकलंस का कान्हा? ऐकलंस ना? ऐकतोय मी बलराम दादा, परंतु वज्रनाभाला एक संधी तर दिलीच पाहिजे ना. संधी मी तुम्हा दोघांना देतोय. मला शरण येण्याची संधी. जर का तुम्ही दोघांनी ह्या संधीचा लाभ नाही घेतला तर मात्र तुम्ही तुमच्या प्राणांना मुकाल. वज्रनाभ, तू तुझा हट्ट सोडून दे. अहंकारामुळे तुझी बुद्धी भ्रमित झाली आहे. द्वेषाने तू आंधळा झालेला आहेस. त्यामुळे तुझ्या पुत्रीचं आणि तुझं हित कशात आहे हे सुद्धा तुला कळत नाहीये. ए गवळ्या, मला सगळं समजतंय मला. मी तुझ्या बोलण्याला फसणार नाहीये. वज्रनाभ, माझी फक्त हीच इच्छा आहे की प्रभावती आणि प्रद्युम्नच्या विवाहानंतर त्यांना तुझा आशीर्वाद प्राप्त व्हावा. मी जिवंत असेपर्यंत हा विवाह कधीही होणार नाही. परंतु त्याच्या आधी मी तुला आणि तुझ्या या भावाला मृत्यूदंड देणार आहे. वज्रनाभ, मी तुला परत संधी दिली, परंतु तू या संधीचा उपयोग करून घेतला नाहीस. सावधान, सावधान.
कन्हैया, हे सगळं काय होतंय? बलराम दादा, हा वज्रनाभाच्या मायेचा प्रभाव आहे. प्रद्युम्न, वज्रनाभाच्या मायेचे उत्तर मायेनेच दे. जशी आज्ञा काकाश्री. वज्रनाभ! प्रद्युम्न! अरे युवराज 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 युवराज! उठाओ युवराज. अरे गवळ्या, आता तुझी पाळी. मग द्वारका माझी होणार. हे वज्रनाभ, एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी आता तुझा अंत अनिवार्य आहे. हे राम, काय झालं आजी? माझे स्वामी कुशल तर आहेत ना आजी? सांग ना आजी, काय झालं? पुत्री, या नश्वर जगात प्रत्येक प्राणी मात्राला एक ना एक दिवस तरी मृत्यूला जवळ करावंच लागतं. आजी, नाही, हे शक्य नाहीये आजी. मी अभागी नाहीये, सौभाग्यवती आहे मी. मी व्रजनाभाला आधीच सांगितलं होतं. मी आत्ताच पाहिलं. व्रजनाभाचा वध झाला आहे. नाही 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 आजी, तुम्ही काही बघितलेलं नाहीये, काहीच नाही. तुम्ही नाही बघू शकत. ही तुमची केवळ कल्पना आहे. तुमच्या निस्तेज नेत्रांचा फक्त आभास आहे. माझं सौभाग्य जिवंत आहे. जिवंत आहे माझं सौभाग्य. मी सौभाग्यवती आहे आजी. मी सौभाग्यवती आहे आजी. आजी, मी सौभाग्यवती आहे. आजी,
हे दुर्दैव आपण कसं सहन करणार? हे कसं सहन करणार? हे दुःख कायम माझ्या काळजाला भेदून राहील. पुत्री, काळाचा लेप हा प्रत्येक जखम भरून टाकतो. जसं रात्रीच्या काळोखातून दिवस उजाडतो, तसंच दुःखातून सुखाचा कोंब फुटायला वेळ लागत नाही बाळा, वेळ लागत नाही. प्रणाम प्रभु. देवी, काय झालंय असं? आज तुम्ही खूप प्रसन्न दिसताय. प्रभु, तुमची बासरी हा आनंदाचा स्रोत आहे. मग मी कशी काय प्रसन्न नाही होणार? पण प्रभु, आज तुमच्या बासरीच्या स्वरात काही करुण स्वर सुद्धा आहेत. हो देवी, वज्रनाभाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या प्रभावती आणि त्याची पत्नी सुमती यांच्यावर जे दुःख कोसळलंय, मी आत्ता त्याचाच विचार करत होतो. हो, आणि जोपर्यंत त्या दुःखात राहतील तोपर्यंत राजकुमारी प्रभावती आणि प्रद्युम्नाच्या विवाहाची बोलणी करता येणार नाही. राजकुमारी प्रभावती तयार होणार नाही. प्रभू, पण मला असं वाटतं की त्या दोघांच्या विवाहाला आता अधिक विलंब करता कामा नये. भगवान, काहीतरी लीला दाखवा आणि हे अशक्य शक्य करून दाखवा. तुम्ही प्रभावतीला नक्कीच तयार कराल. काहीतरी असं करा प्रभू की तुमची ही भावना कोणा दुसऱ्याच्या मुखातून निघावी आणि प्रभावतीने या विवाहाला मान्यता द्यावी. नाही आजी, नाही, हे माझ्यासाठी शक्य नाही. पुत्री, तू हा काय मूर्खपणा करते आहेस? अगं, तू साक्षात भगवान श्रीकृष्णांची सून होणार आहेस आणि तू मात्र प्रद्युम्नाशी विवाह करायला नकार देते आहेस. आजी, पिताश्री या विवाहाच्या विरुद्ध होते. त्यामुळे जर आता त्यांच्या मृत्यूनंतर मी प्रद्युम्नाशी विवाह करायला होकार दिला तर त्यांचा आत्मा तडफडेल आणि मला म्हणेल, प्रभावती, माझे डोळे बंद झाल्याच क्षणी तू आपली मनमानी करायला लागलीस. माझ्या शत्रूच्या पुत्राशी विवाह केलास. अगे पुत्री, तुला जर विवाहाची इतकीच हौस होती तर कमीत कमी माझी चिता तरी शांत होऊ दिली असतीस. तू तर माझ्या चितेवरच्या फुलांनीच तुझी शय्या सजवलीयेस. माझा आत्मा तुझ्या या कुकर्मामुळे कायम तडफडत राहील, कायम तडफडत राहील, कायम तडफडत राहील, कायम तडफडत राहील, कायम तडफडत राहील. कायम तडफडत राहशील, कायम तडफडत राहशील. नाही पुत्री प्रभावती, तुझा विचार योग्य नाहीये. नकळत तू जे बोलतेस तो ईश्वराचा अपमान आहे. हो पुत्री, व्रजनाभाचा आत्मा भटकत राहणार नाही, कारण त्याचा वध भगवान श्रीकृष्णांच्या हाताने झालाय आणि ज्याचा वध स्वयं ईश्वराच्या हाताने होतो त्याला तर ताबडतोब मुक्ती प्राप्त होते. पुत्री, व्रजनाभाचा वध करून ईश्वराने त्याला मुक्ती दिली आहे आणि तू मुक्त आत्म्याला भटकणारा आत्मा म्हणून
ईश्वराचा अपमान करतेस. पुत्री, ज्या आत्म्यांना मुक्ती प्राप्त होते त्यांचं दुःख करत नाहीत. तसं पाहिलंच तर आध्यात्मिक दृष्टीनेही ही दुःखाची गोष्ट नाही, आनंदाची गोष्ट आहे. हो, आनंदाची गोष्ट आहे. आजी, माझ्याकडून चूक झाली असेल तर ईश्वराची क्षमा माग. मला क्षमा करा भगवान, मला क्षमा करा. भगवान तुला त्यावेळी क्षमा करतील ज्या वेळेस तू त्यांची सून होण्यास तयार होशील. आजी, प्रद्युम्न आणि प्रभावतीचा विवाह संपन्न झाला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आजीला जे वचन दिलं होतं की प्रभावतीला आपली पुत्रवधू करून घेतील ते पूर्ण झालं. प्रद्युम्न आणि प्रभावतीच्या विवाहाचा महोत्सव द्वारकेमध्ये धूमधडाक्यात साजरा केला जात होता. संपूर्ण द्वारका नगरी नटून थटून त्यांच्या स्वागताची तयारी करत होती आणि त्यांना आशीर्वाद देत होती. सुखी भव, सौभाग्यवती भव. विवाहानंतर श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्यांची पुत्रवधू प्रभावती एका पुत्राची माता झाली. प्रभू, तुमचा हा नातू सूर्यासारखा तेजस्वी दिसतो. यादवांचा हा कुलदीपक सूर्याच्या तेजासारखा यादव कुळाची कीर्ती 10 दिशात पसरवेल. प्रभू, हा तुमच्यासारखा सर्वव्यापक होईल. ह्याची गती, ह्याचे तेज, सर्व काही तुमच्यासारखंच असेल. याला कोणीही विरोध करू शकणार नाही, थांबवू शकणार नाही. पिताश्री, याचं नामकरण सुद्धा आत्ताच करून टाका. हो प्रभू, आपल्या या प्रतापी नातवाचं नामकरण तर तुम्हालाच करायचंय. नामकरण तर तुम्ही केलंच आहे ना. मी? कधी? आत्ताच. तुम्ही म्हणालात ना की याचं तेज, याच्या गतीचा कोणीही विरोध करू शकणार नाही, म्हणून याचं नाव त्याच क्षणी अनिरुद्ध असं ठरलं. अनिरुद्ध? बघा किती सुंदर नाव आहे याचं. नाव तर खूप गोड आहे, अनिरुद्ध. वत्सा, आजपासून तुझं नाव
अनिरुद्ध आहे, अनिरुद्ध. शाबास. पाहिलत प्रभू, अनिरुद्ध किती लवकर तलवार चालवायला शिकलाय ते. वाह. वा अनिरुद्ध, वा. वाह वाह. वा अनिरुद्ध, वा. अनिरुद्ध, वाह. वाह वाह. अनिरुद्धा, आता तू प्रत्येक प्रकारच्या अस्त्र आणि शस्त्रात निपुण झालायस. केवळ तुम्हा दोघांच्या आशीर्वादामुळे. कल्याणमस्तु. आयुष्मान भव. हे नाथ, तुम्ही चराचराचे दुःख हरण करता, म्हणून लोक तुम्हाला हरी नावाने हाक मारतात. तुम्हीच वैकुंठ धामात निवास करणारे नारायण आणि तुम्हीच क्षीरसागरशायी श्री विष्णू आहात. तुम्ही सर्व समर्थ आहात प्रभू. प्रभू, तुम्हीच निर्विकार निराकार परमेश्वर आहात आणि तुम्हीच साकार सगुण होऊन जग आणि जगाच्या लीलांमध्ये व्यक्त होता. हे अंतर्यामी, तुम्हीच धर्म संस्थापना आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेता. तुमच्या या अवतारामध्ये सुद्धा हे प्रभू, तुम्ही धर्म आणि सज्जनांच्या रक्षणासाठी अनेक दुष्टांचा विनाश केला आहे.
प्रभू, पांडवांच्या माध्यमातून तुम्ही कुरुक्षेत्रावर अधर्मी दुर्योधनासह कौरव आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व अधर्मींचा संहार केला. धर्मात्मा पांडव आता पृथ्वीपती झाले आहेत. धर्माचे राज्य स्थापित झाले आणि साक्षात धर्मराज युधिष्ठिर पृथ्वीचे शासक आणि पालक झाले आहेत. धर्मस्थापनेचा तुमचा मुख्य उद्देश आता पूर्ण झाला आहे. म्हणून मला आता असं वाटतंय की कदाचित तुमच्या या अवताराचं लक्ष्य पूर्ण झालं आहे का? प्रभू, माझी शंका खरी आहे का? नाही देवी, माझा हा अवतार घेण्याचा उद्देश अजून पूर्ण झाला नाहीये. प्रभू, आता या अवतारात अजून कोणतं विशेष कार्य अर्धवट राहिलंय? देवी, अजूनही माझं कार्य अर्धवट राहिलं आहे. तुम्ही व्यर्थ शंका घेत होतात की माझं कार्य समाप्त झालंय म्हणून. देवी, अजूनही एक मोठं कार्य करायचं बाकी आहे. एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य, बाणासुराचा वध. बाणासूर? हो देवी, शौनकपूरचा सहस्रबाहू बाणासूर, अपराजेय बाणासूर. त्याच्या नगरीची रक्षा प्रत्यक्ष कैलासनाथ शिव आणि कुमार कार्तिकेय करतात. भगवान शिव आणि पार्वती देवींचा उन्मत्त पुत्र बाणासूर. भगवान भोलेनाथ आणि पार्वती देवीचा पुत्र बाणासूर? हे तुम्ही काय म्हणताय भगवान? हो देवी, दानवराज बळीचा पुत्र बाणासूर खूप प्रतापी आणि पराक्रमी आहे. त्याने युद्धात देवेंद्रला सुद्धा पराजित केला आहे. तो अपराजेय आहे. परंतु तो असुर शिवपार्वतीचा पुत्र कसा झाला? सांगतो प्रिये. एकदा बाणासूर शंकरांची तपश्चर्या करत होता. कृष्णा